आपल्याला बऱ्याचदा वर्तन बदलायचं असतं. आयुष्यामध्ये बदल करायचा आहे तो स्वतःपासून करायचा, किंवा आपल्याला कोणी सांगतं की हे वर्तन चुकीचं आहे, हे वर्तन बदल, किंवा या वर्तनात जर अजून बदल केले तर तुझं पर्सनॅलिटी, तुझं आयुष्य हे छान होणार आहे. पण हे बदल कसे करायचे? त्यासाठी आपण वर्तन कसं शिकतो हे आपल्याला समजायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे, आपण वर्तन कसं शिकतो आणि वर्तन कसं बदलायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसरे. आपण जे वर्तन करतो ते नेमकं कसं शिकतो? कारण बहुतेक वर्तन जे आपण करतो ते शिकलेलं असतं. स्किनर नावाचे मानसशास्त्रज्ञ होते, जे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. ते असं म्हणतात की जेव्हा आपण वर्तन शिकतो त्यावेळेला काहीतरी उद्दीपक असतं. म्हणजे थोडंसं टेक्निकल भाषेत आधी जाऊया आणि मग उदाहरण बघूया. की उद्दीपक असतं आणि त्या उद्दीपकाला आपण प्रतिक्रिया देतो. साध्या भाषेत आपण असं म्हणूया की काहीतरी परिस्थिती होते, काहीतरी घटना घडते, माझ्या मनात काहीतरी विचार येतात, त्याला अनुसरून आपण काहीतरी प्रतिक्रिया देत असतो. या पूर्ण प्रक्रियेला त्यांनी वर्तन असं म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे कोणीतरी मला आवाज देतं आणि मी मागे वळून बघते, किंवा माझ्या मनात येतं की बहुतेक मागून आवाज येतोय बरं का, किंवा कोण येतंय का मला बघायला पाहिजे, माझी मैत्रिणी येणार होती, आणि मी मागे वळून बघते. म्हणजे मागे वळून बघणं या वर्तनासाठी काहीतरी उद्दीपक मला लागले. एक तर मागून कोणीतरी मला आवाज द्यायला पाहिजे, किंवा मला असं वाटलं पाहिजे की मागे बघायला पाहिजे, मी माझी मैत्रिणीची वाट बघते, ती आली आहे का नाही मी चेक करायला पाहिजे. कोणतंही वर्तन जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्याच्या आधी काहीतरी उद्दीपक किंवा काहीतरी स्टिम्युलस असतं, असं वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. विदाऊट स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक जर नसेल तर वर्तन घडत नाही. बऱ्याचदा हे उद्दीपक आपल्याला दिसत असतं, आपल्याला माहिती असतं, आणि बऱ्याचदा आपल्याला हे माहिती पण नसतं. बऱ्याचदा हे उद्दीपक हे आपलं सवयीचा भाग असतो. म्हणजे त्याच्या आपल्या जाणीवेच्या कक्षेतच ते येत नाही की हे उद्दीपक आहे, मग त्याला आपण म्हणतो की सवय लागली, हॅबिट फॉर्म होते. त्यासाठी आपल्याला उद्दीपकची वाट बघावी लागत नाही. म्हणजे अभ्यास जर करायचा असेल तर सवय जर लागलेली असेल अभ्यासाची, तर आपण परीक्षेची, सबमिशन डेटची, फायनल डेटची वाट बघत नाही, कारण तो सवयीचा भाग झालाय. आपल्या आतमध्ये स्टिम्युलस तयार झालेले, उद्दीपक तयार झालेले, आणि आपण ते करतो. रोज सकाळी उठायची जर मला सवय लागलेली असेल, पण ती सवय लागण्याआधी मला उद्दीपक लागतं. मी अलाराम लावते, कोणाला तरी सांगते की मला उठवा, आणि मग उठवल्यानंतर मग माझं उठण्याचा आणि पुढची प्रक्रिया जी आहे ती होत असते. म्हणजे उद्दीपक, कोणतंही वर्तन जे आपण करतो त्याच्या आधी एखादं उद्दीपक असतंच असतं. बऱ्याचदा ते आपल्याला माहिती असतं आणि बऱ्याचदा हे माहिती नसतं. आता हे उद्दीपक आहे आणि वर्तन आहे. एकाच उद्दीपकाला किंवा एकाच घटनेला, एकाच परिस्थितीला आपण एकसारखंच वर्तन करतो का? बहुतेक नाही. परिस्थितीनुसार, आपल्या मनस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अगदी एक्झॅक्ट सेम आपण वर्तन करत नाही. सारखं असू शकतं, पण अगदी सेम टू सेम बऱ्याचदा होत नाही, किंवा बहुतेक वेळा होतच नाही. यामागे काय कारण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला जर वर्तन बदलायचं असेल तर ते कामाला येणार आहे. कोणतं वर्तन पुन्हा पुन्हा होतं? स्किनर असं म्हणतात की ज्या वर्तनाला प्रबलीकरण मिळतं, रिएन्फोर्समेंट मिळतं, रिवॉर्ड मिळतं, शाबासकी मिळते, ते वर्तन आपण पुन्हा पुन्हा करतो. म्हणजे मी सकाळी उठले आहे, उठायचं वर्तन आहे, सुरुवातीला स्टिम्युलस आहे, मला अलार्म वाजतो, मी उठते, मी व्यायाम करते, किंवा लवकर उठल्यामुळे माझी कामं जर का वेळेत होत असतील, घाईघाई कमी होत असेल, तर दुसऱ्या दिवशी उठण्याचे त्यावेळेला चान्सेस हे वाढून जातात. कारण मी लवकर उठण्याच्या वर्तनामुळे काय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी सुकर झाल्यात, पॉझिटिव्ह झाल्यात, तर तो काय झाला माझ्यासाठी, रिएन्फोर्सर झाला, ते माझ्यासाठी बक्षीस झालंय. पण मी सकाळी लवकर उठले, आवरलं, तरी पण मला जी वेळ उशीर व्हायचा आहे तोच जर होत असेल, तर त्यावेळेत किंवा तेच वर्तन करण्याची शक्यता काय होते, कमी होते. बहुतेक वर्तन आपण याच पद्धतीने शिकतो. जे वर्तन केल्यानंतर मला त्याचं पॉझिटिव्ह फीडबॅक मिळत असेल स्वतःसाठी, तर ते वर्तन मी पुन्हा पुन्हा करते. आता मला वर्तन बदलायचं. आता आपल्याला कळालं की आपण वर्तन कसं शिकतो, कोणतं वर्तन आपण पुन्हा पुन्हा करतो. आता मला एखादं वर्तन शिकायचंय, नवीन वर्तन शिकायचं, किंवा असणारं वर्तनाला मॉडिफाय करायचंय, तर काय करायला पाहिजे? तर शेपिंग नावाची एक कन्सेप्ट स्किनर सांगतात. बघा, जेव्हा आपण एखादा पोपट किंवा एखादा प्राणी बघतो, ते काहीतरी काम करते, म्हणजे पिंजऱ्यातनं पोपट बाहेर येतो आणि पत्ता उचलतो, तर हे काय त्याचं नॉर्मल वर्तन आहे, ते वर्तन त्याला शिकवलेलं आहे. माणसं सुद्धा बहुतेक वर्तन याच पद्धतीने शिकतात, असं स्किनर यांचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा जे वर्तन आपल्याला करायचं आहे
म्हणजे मला रोज 2 तास अभ्यास करायचा आहे, मला रोज 2 तास व्यायाम करायचा आहे. कोणतंही वर्तन घ्या, जे वर्तन आपल्याला करायचं आहे त्याचे आपल्याला आधी छोटे छोटे भाग करावे लागतील. उद्यापासून मी आज काहीच करत नाही आणि उद्यापासून एकदम 2 तास जर करायचं ठरवलं तर ते अवघड होणार आहे. मग मला काय करावं लागेल, त्याचे छोटे भाग करावे लागतील. की आधी मला अभ्यास करायचा, आधी पुस्तकाजवळ बसणं, थोडा वेळ पुस्तकं चालणं, मग एक 10 मिनिटं पुस्तक वाचणं, 5 मिनिटं लिहून काढणं, असे त्याचे छोटे छोटे मला काय करावे लागतील, पूर्ण अभ्यासाच्या वर्तनाचे भाग करावे लागतील. मला सकाळी उठून 2 तास व्यायाम करायचा आहे, तर सकाळी उठणं आहे, मग सकाळचं माझं जे काही रुटीन आहे ते करायचं आहे. व्यायामासाठी लागणारं माझं जे कपडे असतील, शूज असेल, बॅग असेल, ते मला गोळा करायचं आहे, ते ते तयार ठेवायचं आहे. आणि मग 10 मिनिटं 15 मिनिटं असं त्याचं वर्तनाचे जे आहेत ते मला भाग करावे लागतील. स्किनर असं म्हणतात की जेव्हा आपण नवीन वर्तन करायला सुरुवात करतो, त्या वर्तनाच्या संदर्भात जरी आपण काही गोष्टी करत असू, म्हणजे त्याच्या पेरिफेरीमध्ये अप्रॉक्सिमेशन, त्याच्या जवळपास जरी आपण काही गोष्टी करत असू, तरी आपण त्याला रिएन्फोर्स करायला पाहिजे, त्याला काहीतरी शाबासकी दिली पाहिजे. म्हणजे मी कधीच लवकर उठत नाही, आज मी लवकर उठले, व्हेरी गुड. मी कधीच व्यायामाला जात नाही, मी आज बूट घातले आहेत आणि बाहेर जाऊन मी एक चक्कर मारली, व्हेरी गुड. असं हळूहळू प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक जे छोटे छोटे आपण भाग केलेले आहेत वर्तनाचे, त्याला जर का मी पॉझिटिव्ह फीडबॅक देत गेले, रिएन्फोर्समेंट देत गेलो, त्याला मराठीत प्रबलीकरण असं म्हटलंय, प्रबलक देत गेलो, तर वर्तनात 100% बदल होतो. आणि असे हळूहळू केलेले जे बदल आहेत ते कायमस्वरूपी राहतात, ते दीर्घकाळ राहतात, असं स्किनर यांचं म्हणणं आहे. आता हे करत असताना काही वेळेला आपल्याला शिक्षा पण मिळते, दर वेळेला आपल्याला बक्षीसच मिळेल असं नाहीये, शिक्षा पण मिळते. बक्षीस आणि शिक्षा यात नेमका काय फरक आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि त्यामुळे आपल्याला पुढचा व्हिडिओ देखील बघायचा आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.